हाय गाइज, मी योगेश जाधव. सो आज आपण बोलणार आहोत डिस्ट्रॅक्शनबद्दल. मोस्टली टीनेजर्स जे असतात किंवा ॲडल्टहूडमध्ये जे मुलं सिंगल आहेत, मोस्टली, नॉट सगळे, पण मोस्टली मुलं हे पॉनशी खूप ॲडिक्टेड असतात. सो ते कशामुळे होतं? कारण ते एक नॅचरल प्रोसेस आहे. रिप्रोडक्टिव्ह होणं किंवा रिप्रोडक्शन करणं हे आपल्या पूर्वजांपासून आलेलं आहे आपल्याकडेच. पण सध्याच्या काळात सगळंच लेट होतं आहे. कारण ऑब्व्हियसली लग्न आधी व्हायची, लवकर व्हायची, त्यामुळं हा प्रॉब्लेम कोणालाच येत नसायचा. पण सध्याचं काय झालं आहे, सध्या मुलांची लग्नच मुळात लेट होत आहेत. ट्रस्ट इश्यूज आहेत मुलींना पण त्यामुळे माणूस एकटा पडलेला आहे. आणि एकटं असलं की पण एकटं जरी पडलं तरी माणसाला भावना तर असतातच. त्या भावना असल्यामुळं माणूस कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि मोबाईल फोनवर काही सेकंदातच आपल्याला वाटेल ते मिळतं आहे बघायला. तर ऑब्व्हियसली मुलं डिस्ट्रॅक्ट होतात. आणि ते जे पॉर्न आहे ते बनवलंच यासाठी की तुम्ही जास्तीत जास्त ते पाहावं. ॲडिक्टिव्ह त्याच्यामागे पूर्ण टीम असते, पूर्ण डायरेक्टर, प्रोड्युसर, ॲक्टर्स, ते सगळं स्क्रिप्ट लिहिली जाते आणि त्यानुसार ते बनवलं जातं आणि ते लिटरली फेक करत असतात. पण आपले माइंड इतकं त्यात गुंतलेलं असतं की आपलं लॉजिकल माइंड शटडाऊन होतं. ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, किंवा एकदा मनाचा ताबा सुटला तर मग ते लॉजिकल ब्रेन बंद होतं. तर आपल्याला कळतच नाही की आपण काय करतो आहे त्या धुंदीमध्ये. सो मला म्हणायचं एवढंच की बघा, आपण ज्यावेळेस समजा तुम्ही नीट काम करताय, ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, बिझी असतं, त्यावेळेस सगळं चांगलं असतं. पण जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो, जेव्हा तुम्ही एकटे असता, त्यावेळेस तो थॉट किक इन होतो. तो थॉट येतो आणि मग तुम्ही काय करता? यू स्टार्ट स्क्रोलिंग, ट्रिगर होता. मग तुम्ही स्क्रोल करताना जर तुम्हाला असं कोणी दिसलं ब्युटिफुल, ॲट्रॅक्टिव्ह, तर ऑब्व्हियसली जर तुमच्या मनावर तुमचा ताबा नसेल तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार आणि इव्हेंच्युअली यू एंड अप वॉचिंग पॉर्न अँड रिलॅप्स. सो ह्याच्यावर उपाय काय? उपाय हा आहे की मेन म्हणजे आपण लस्टला समजून घेतलं पाहिजे की हा थॉट्स कसा येतो आहे आणि आपण काय करायला पाहिजे. बघा, हे सगळं नॅचरल आहे. लस्ट हे नॅचरल आहे, पण त्याला आहारी जाणं हे बरोबर नाही आहे सध्या तरी. तुम्ही लग्न किंवा तुम्हाला गर्लफ्रेंड असेल तर ते पण ठीक आहे. पण तुम्ही सिंगल आहात, तुमच्याकडे काहीच नाही आहे सोर्स. तुमच्यावर बघा, मुलांवर आपल्यावर जबाबदारी असते. आपण काही नाही केलं तर आपल्याला कोणी इज्जत देत नाही. सगळा पैशाचा खेळ आहे. सो यू हॅव टू वर्क फॉर इट. अँड ऑब्व्हियसली तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं काम करा, पैसे कमवा, मम्मी पप्पांचं नाव रोशन करा. ऑब्व्हियसली नंतर तुमच्या आयुष्यात इव्हेंच्युअली कोणी ना कोणीतरी येतच. कारण वरती कोणतरी आहे. ते आता तुमचा प्रश्न आहे, तुम्ही मानत असाल नसाल, दॅट्स अप टू यू. आय डोंट फोर्स एनिथिंग. बट काहीतरी आहे. हे असंच नाही चाललं सगळं. कारण जे होतं आहे ते आपोआपच
काही ना काही त्याला उत्तरच नाही आहे. ॲक्च्युली ते डिबेटेबल आहे, खूपच डिबेटेबल आहे. लेट्स गेट टू द पॉईंट. माझं म्हणणं एवढंच आहे की स्टार्ट डुईंग समथिंग. डोंट एक ध्येय ठरवा आणि लागा त्याच्या मागे. कसं आपण अचीव करू शकतो, काय करायला पाहिजे. समजा तुम्हाला एखादा बिझनेस उघडायचा आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला बिझनेसबद्दल त्याची माहिती घ्यावी लागेल. ग्राउंड लेवलला काय चालू आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, त्याच्यासाठी किती पैसा लागेल, किती अरेंजमेंट लागेल, कुठून अरेंजमेंट होईल ती. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून तुमचा बिझनेस मोठा होईल, चालू होईल, चालत राहील. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही केलं पाहिजे ऑब्व्हियसली. सगळ्यांनाच बिझनेस करायला येत नाही, सगळ्यांचं माइंड तसं नसतं. मग जो तुमचा इंटरेस्ट आहे तो तुम्ही शोधला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही एक ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करत राहिलं पाहिजे. तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्हालाही समाधान होईल की आपण आयुष्यात काहीतरी करतो आहे. पण याचाच उलट आपण जर फक्त मोबाईलवर टाईमपास केला, घरच्यांच्या पैशांवर राहतो आहे आपण, आणि तुम्ही जरी ह्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे का, याने काही नुकसान नाही होणार, फक्त सगळ्यात महत्त्वाचा तो टाईम तुमचा जाईल आणि एकदा टाईम गेल्यावर परत येत नाही. त्यामुळं आता तुमचा वय कितीही असेल, तुम्ही आत्ता सुधारा. टाईम जेव्हा तुम्हाला थॉट येईल तसा तुम्ही असं घड्याळाकडे बघा, टाईम चालला आहे किती. तुमचा बड्डे कधी असतो, बर्थडे आठवा, आपण किती वर्षाचं आहे बघा, आपण काय करायला पाहिजे, आपण काय करतो आहे, लगेच हिट होईल. लगेच तुम्ही गेट बॅक टू वर्क आणि ऑब्व्हियसली तुमचं चांगलंच होईल. मग सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, स्टे कन्सिस्टन्स. हे बोलणं खूप सोपं आहे ॲक्च्युली, स्टे कन्सिस्टंट, बट प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. पण तेच तर गेम आहे ना. आपण किती डिसिप्लिनमध्ये राहतो आणि कन्सिस्टंट राहतो याच्यावरच आपलं सक्सेस डिपेंड आहे. बदल करावाच लागतो, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. सो दॅट्स ऑल फॉर द डे, फॉर दिस व्हिडिओ. If you have any questions, please do ask me. I will try to give answer. Thank you so much.